ची कालवड वाहून गेलेली असल्याचं पाहायला मिळतंय। गावातील विजेचे खांब पडलेत, वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे। शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, शिवाय नागरिकांना देखील त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय। मोठी बातमी आपण पाहतोय, सध्या अनेक ठिकाणी मान्सूनने हजेरी लावली, तर धाराशिवमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतात पाणी साचलेलं आहे। लवकरात लवकर या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी केली जाते आणि नुकसान भरपाईची देखील मागणी होताना दिसते। नमस्कार, माझं नाव गणेश सुतार। आज रात्री 10:30 दरम्यान जे ढगफुटीचा प्रकार झाला। खूप मोठा पाऊस होता, ढगफुटी झाली आणि पूर्ण शेतीचं नुकसान झालेले आहे। पूर्ण रस्त्यावरून रस्ता फुटलेला आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे। आबाचुंगीच्या कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत, माझी स्वतःची एक लहान कारवड वाहून गेलेली आहे। पूर्ण वावरातून पाणी गेलेलं आहे। अर्धा एकर भुईमुगाच्या शेंगा होत्या, त्यात ते पूर्ण वाहून गेलेले आहेत। पूर्ण नुकसान झालेलं आहे सगळ्या वावरातून आणि त्यातून पाणी वाहत आहे। आता सध्या सुद्धा शेतात जायला येत नाही, अशी एवढं पाणी आहे वावरात। शेताचे पूर्ण नुकसान झालेले आहे। माझी एक लहान कारवड आहे, ती वाहून